जय श्री माताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात आपण श्रीमातांच्याकडे करूया. श्रीमातांना आपण भक्तिपूर्वक बघायचंय आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. भक्तिपूर्वक आपण श्रीमातांना पाहायचं. आपल्या हृदयामध्ये श्रीमातांच्या विषयी जेवढी भक्ती असेल, तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त जाणवतात. म्हणजे तेवढा व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून पण आपल्याला रिस्पॉन्स येतो. व्हायब्रेशनच्या स्वरूपात. म्हणून देवीचं नाव भक्तिगम्य आहे ना. भक्ती महत्वाची आहे. म्हणून आपण श्रीमातांच्या समोर बसताना अगदी देवी आपल्या समोर आहे आणि आपण तिच्या समोर बसलोय असं समजूनच आपण ध्यानाला बसायचं असतं. श्रीमातांचा फोटो ठेवलाय म्हणजे तो काही साधा सुद्धा फोटो नाही आहे. साक्षात श्रीमाताजी आदिशक्तींच्या स्वरूपात या ठिकाणी विराजमान आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या समोर बसताना अगदी नम्रतेनं, प्रसन्न चित्तानं आणि उत्कट भक्तीनं भरलेल्या अवस्थेत बसायचं आहे. म्हणजे आपली जी भक्ती आहे ती उत्कट असायला पाहिजे, की अगदी हृदय भरून यावं श्रीमातांना पाहिल्याबरोबर. आणि या भरलेल्या हृदयातून आपण श्रीमातांचं दर्शन करायचं असतं. आणि श्रीमातांना पाहत पाहत लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आहे. म्हणजे श्रीमाताजी निराकार स्वरूपात आपल्याला जाणीव करून देतात चैतन्याची, व्हायब्रेशनची. त्या स्थितीमध्ये तेच घेऊन जातात आपल्याला. भक्ती ही एक पायरी आहे परमेश्वराजवळ जाण्याची, श्रीमातांच्या चरणाशी जाण्याची, श्री सदाशिवांच्या चरणाशी जाण्याची एक पायरी आहे भक्ती. आणि जोपर्यंत आपण भक्तीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची, श्रीमातांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. सहजयोग नुसता कर्मकांड नाही आहे, तर यामध्ये भक्तीचा ओलावा असणं आवश्यक आहे. क्षणाक्षणाला आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव होणं आवश्यक आहे. म्हणजे आपण एक वेगळ्या स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. इतर भटजींच्या सारखं आपण कर्मकांड करत नाहीये. आपण एक योगी माणसं आहे, साधक लोक आहे आपण. हे करत असताना श्रीमाताजींनी आपल्याला एक नवीन जाणीव दिलेली आहे चैतन्याची, याचं विस्मरण होता कामा नये आपल्याला. म्हणून श्रीमातांच्या बरोबर असताना किंवा श्रीमातांच्या समोर बसलेला असताना किंवा सहजयोगाचं कार्य करत असताना आपलं चित्त व्हायब्रेशन्स वरती असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण त्याच्याशिवाय कुठलंच कार्य परिपूर्ण होऊ शकत नाही. आपण कुठलाही मंत्र म्हणा किंवा कुठलंही स्तोत्र म्हणा, ते जर भक्तीनं म्हटलं तरच त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला. आणि भक्तीनं म्हटल्यानंतरच व्हायब्रेशनची आपल्याला जाणीव जर झाली, तरच त्या मंत्राचा आणि त्या स्तोत्राचा आपल्याला उपयोग आहे. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत आवश्यक असतं. हे फार महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे अगदी. म्हणून श्रीमातांना पाहत असतानाच लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आपण. बरं, हे केवळ कर्मकांड करायचं नाही. आपण श्रीमातांना बघतोय, लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवतोय. हे वरवरचं नको आहे आपल्याला. हे डीप मधलं किंवा गहनतेतलं पाहिजे, की आम्ही आमच्या हृदयामध्ये श्रीमातांच्या विषयी भक्ती निर्माण झाली पाहिजे. हृदय अगदी प्रेमानं, करुणेनं भरलं पाहिजे. श्रीमातांना पाहिल्याबरोबरच अशा गोष्टी घडून आल्या पाहिजेत. मग व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवू लागतात. तोपर्यंत नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे, की श्रीमातांच्या समोर बसताना नुसतं असं बसायचं नाही, तर अदब पाहिजे आपल्याला, एक प्रकारची अदब, नम्रता पाहिजे, प्रसन्नता पाहिजे. आणि आदिशक्तींच्या समोर आपण बसलोय त्याचं भान पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचं काय भान पाहिजे, की मी आदिशक्तींच्या समोर बसलोय, तर आपण कसं वागलं पाहिजे? कशी शिस्त पाहिजे आपल्यामध्ये? कशा प्रकारची ध्यानधारणा पाहिजे? इतर साधकांच्या बरोबर आपली वागणूक कशी असायला पाहिजे? याचं सगळं नॉलेज आपल्याला आलं पाहिजे. हे डिव्हाइन नॉलेज आहे. ही निर्मल विद्या आहे. नुसता व्हायब्रेशन्स महत्त्वाच्या नाहीत, तर व्हायब्रेशन्स बरोबर आपण आपल्यामध्ये काय बदल घडवून आणतो, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून श्रीमातांच्या समोर बसल्यानंतर लक्ष श्रीमातांच्याकडेच पाहिजे. इकडं-तिकडं आपलं लक्ष असता कामा नये, कधीही. म्हणजे श्रीमाताई जे आपल्याला देतायत, ते आपण एकाग्र चित्तानं आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणजे लक्ष व्हायब्रेशन्सवरती पाहिजे. म्हणजे ही भाषा आहे परमेश्वराला ओळखण्याची, त्याला जाणण्याची ही एक भाषा आहे आणि ही भाषा सर्व साधकांना आलीच पाहिजे. आम्ही सहजयोगी आहोत. आम्ही देवी भक्त आहोत. आम्ही श्रीमातांचे भक्त आहोत. तर आम्हाला ही चैतन्याची भाषा आलीच पाहिजे. जर नाही आली, तर आपण सहजयोगाचं कुठलंच कार्य करू शकत नाही. कुणाचेच आजार आपण बरे करू शकत नाही. म्हणून नावाला सहजयोगी व्हायचं नाहीये आपल्याला. खऱ्या अर्थानं आपण काहीतरी प्राप्त केलं पाहिजेल काहीतरी मिळवलं पाहिजेल आहे आणि ही भाषा आपण शिकली पाहिजेल आहे. आता लक्ष व्हायब्रेशन्स वरती द्यायचं आहे आपल्याला बघा. करायचं काय आहे? लक्ष व्हायब्रेशन्सवरती एकसारखं चित्त व्हायब्रेशन्सवरती द्यायचं. म्हणजे आता व्हायब्रेशन्स कशा येतात किंवा कशा प्रकारे आपण ते कार्य करायचं हे बघणं आवश्यक आहे ना आता. म्हणून हातामध्ये आधी व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत श्रीमातांच्याकडून आशीर्वाद स्वरूप, की आम्ही ध्यानात जाण्यापूर्वी किंवा इतर साधकांच्या वरती कार्य करण्यापूर्वी श्रीमातांची परमिशन पाहिजे किंवा श्रीमातांच्याकडून आशीर्वाद घेतले पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे. आपण लगेच कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालायचं नसतं. श्रीमातांची परमिशन घ्यावी लागते. श्रीमातांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागतं आणि भक्तिपूर्वक श्रीमातांची परमिशन घ्यावी लागते. म्हणून हे फार महत्वाचं आहे किंवा हे शिकणं आवश्यक आहे, की अदब, की सहजोग हा अदबीनं केला पाहिजे. अदब पाहिजे, नम्रता पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, की असं बघितल्यानंतर वाटलं पाहिजे, की आहेत बाबा साधक. श्रीमातांचे भक्त आहेत बाबा. असं दिसून आलं पाहिजे ना आपल्याकडे बघितल्यानंतर. हे किती महत्वाचं आहे. आता श्रीमातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. बघा, शिस्तीत-शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवतोय आपण. म्हणजे आपल्या बोटातून जे चैतन्य आतमध्ये येतंय ते खेचून घेतोय आपण. पूर्णपणे बोटातून. कुठेपर्यंत घेतोय? मनगटापासून कोपऱ्यापर्यंत. आतमधून घेतोय, नसामधून. म्हणजे या नसा सगळ्या जागृत झाल्या पाहिजेत. बघा, व्हायब्रेशनची जाणीव, चैतन्याची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे सहजयोगाची सुरुवात आपण अशा पद्धतीनं करायची चैतन्यापासून. या हाताच्या बोटातून चैतन्य वाहिलं पाहिजे. आणि या चैतन्याचे अनेक प्रकार आहेत. जसं आपण कोणाच्या व्हायब्रेशन्स पाहायचे असतील, तर आपण पाहू शकतो श्रीमातांना विचारू शकतो, की "श्रीमाताजी, आम्हाला अमुक-अमुक व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स" किंवा ती जर समजा आजारी असतील, तर आपण त्या व्हायब्रेशन्स पाहून त्यांची चक्र त्यांना बंधन घालू शकतो. त्यांची चक्र आपण ठीक करू शकतो. हे सर्व श्रीमातांनी आपल्याला दिलेलं आहे. नुसतं बंधन घालायचं म्हणजे काय आता हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे पहिली गोष्ट. आता आपल्याकडे एक सहयोगी कोणतरी आजारी आहेत. एक मेसेज आलेला आहे आपल्या ह्याच्यावरती ग्रुपवरती येऊन पडलेला आहे. नाशिकचे कोणतरी डॉक्टर संजय विसावे असं काहीतरी नाव आहे त्यांचं. तर ते आजारी आहेत. असं म्हणजे तो मेसेज असा आहे आणि त्याला बंधन घाला असं एक मेसेज आलेला आहे आपल्याला. आता प्रयोग आपण त्यांच्यावरच करूया. आता काय करायचं लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. बघूया. तर त्यांची पहिला कंडिशन काय आहे ते पाहायचं. बघा कसं बघायचंय ते पहा. म्हणजे हे करत असताना अगदी नम्रता आणि प्रसन्नतापूर्वक करायचं. अलर्ट राहून करायचं आहे. श्री मातांना विचारावं, की ही जी व्यक्ती आहे डॉक्टर संजय,
विसावे यांची प्रकृती श्रीमाताजी कशी आहे? त्यांची आत्ता कंडिशन काय आहे? हे कृपा करून आम्हाला परमचैतन्याद्वारे जाणीव करून द्या. बघा, आता लक्ष हाताच्या बोटांच्यावरती ठेवायचं. कारण त्यांना बंधन घालायचं आहे, तर आपल्याला ते कळलं पाहिजे, की पहिलं त्यांची कंडिशन काय किंवा कुठलं चक्र त्यांचं पकड घेतंय, हे समजणं आवश्यक आहे. हे आपण प्रयोग करतोय, समजून घेतोय, की व्हायब्रेशन्स कशा बघितले पाहिजेत आणि कसं त्या व्यक्तीला ठीक करायचं किंवा कसं बंधन घालायचं हे समजणं आवश्यक आहे. बघायचं आता हाताच्या बोटावरती लक्ष ठेवूया. श्री संजय विसावे यांच्या चक्रांची स्थिती श्री माताजी कृपा करून आम्हाला समजू द्या. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं, 10ही बोटावरती. बघायचं त्यांचं कुठलं चक्र खराब आहे किंवा कुठल्या चक्र पकड घेतंय त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतोय बघायचं. लक्षात घ्यायचं. हं. म्हणजे कुठल्या बोटाला टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं गरम होतं ते पाहायचं. बघा. आपण हे लक्षात घेऊया, की हार्टची जी 2 बोटं आहेत, ती तर लागतच आहेत. लेफ्ट हार्ट आहे, राइट हार्ट आहे. परंतु थोडंसं लेफ्ट नाभी पण आहे. म्हणजे चक्र आहेत बऱ्यापैकी लागतायत त्यांची चक्र. ठीक आहे, काही हरकत नाही. मग आता करायचं काय आहे? तर श्रीमातांची परमिशन घेऊन आपण त्यांना बंधन घालायचं आहे. बंधन घालायचं म्हणजे काय? तर त्यांची चक्र आपण सोडवायची आहेत. आता कुठली चक्र लागली हे आपल्याला समजलं, की बाबा ही चक्र त्यांची लागतायत. तर काय करायचं? पहिला डावी बाजूची जी बोटं आहेत, आपलं आता डाव्या बाजूचं कुठलं नाभी लागली, लेफ्ट नाभी लागलं, लेफ्ट हार्ट लागलं मेन पहिलं. तर त्याच्यावरती उजव्या हातानं काय करायचं? लेफ्ट नाभीवरती सुरुवातीला बंधन घालायचं. गोल-गोल फिरवायचं त्याला. बंधन घालायचं. बघा उजव्या हातानं. नाभी सोडवायची. त्यांची नाभी सोडवायची पहिला. म्हणजे उजव्या हातानं आपण लेफ्ट नाभी त्यांची सोडवतोय. म्हणजे लेफ्ट नाभीला बंधन घालतोय. गोल-गोल फिरवतोय. बघा. त्यानंतर कुठला आहे? लेफ्ट हार्ट आहे. लेफ्ट हार्टवरती बंधन घाला. बघा. लेफ्ट हार्टवरती बंधन घालायचं. म्हणजे तिथं त्यांची बंधनं बसतात. तिथं त्यांना काय होतंय, की त्यांचं चक्र तिकडे सुटायला सुरुवात होते. आपण अशा पद्धतीनं खरं बंधन घालायचं असतं. प्रार्थना तर आहेच श्रीमातांना. परंतु श्रीमातांनी जी शक्ती आपल्याला दिलेली आहे, ती याच्यासाठी, की हे चैतन्य, की त्यातून त्यांची चक्र ठीक झालेली दिसली पाहिजेत आपल्याला. बघा आता हार्टवरती थोडंसं प्रेशर भरपूर आहे. म्हणून हार्टवरती जे करंगळीचं बोट आहे, त्याला आपण बंधन घालतोय आणि काढतोय. म्हणजे स्वच्छ करायचा प्रयत्न करतोय श्रीमातांच्या कृपेमध्ये. परत विशुद्धीवरती सोडवायचं. लेफ्ट विशुद्धी जरा सोडवायची त्यांची. बघा. परत नाभी, बॅक आज्ञा, हार्ट. झालं. असं करत-करत मूलाधार. मूलाधारवरती पण थोडंसं बंधन टाकायचं. गोल-गोल फिरवायचं, टाकायचं. गोल-गोल फिरवायचं, टाकायचं. मूलाधार. लेफ्ट स्वादिष्ठान. स्वादिष्ठानला पण बंधन घालायचं. म्हणजे आता सगळ्या बोटाला थोडं-थोडं बंधन घालायचं बघा. म्हणजे डावी बाजू पहिला त्यांची आता स्वच्छ झाली. सहस्त्रारपर्यंत आणायचं ते. सगळ्या बोटाला बंधन घालत काय करायचंय? सहस्त्रारपर्यंत आणायचं. म्हणजे सगळ्या बोट त्यांच्या चक्राला बंधन घातलं आपण. बरोबर आहे. आता पुन्हा कुठलं चक्र लागतंय बघायचं. परत श्रीमाताने विचारायचं, "श्रीमाता हे कुठलं चक्र?" म्हणजे हे बंधन घालायचा हा प्रकार आहे. नुसता आपण हात असं फिरवलं म्हणजे ते झालं नव्हे. त्यांची चक्राची पोझिशन काय आहे ते बघून मग बंधन घालावं लागतं. बघा आणखी एकदा बघूया श्रीमाताजी आता काय पोझिशन आहे श्रीमातांच्या कृपेत. बघा आता राइट हार्ट आहे. तर डाव्या हाताने काय करायचं? राइट हार्टच्या बोटाला बंधन घालायचं. काढायचं ते. राइट हार्ट स्वच्छ व्हावं. बघा टाकायचं ते. म्हणजे ते क्लिअर व्हावं, की त्यांचे राइट हार्ट आणि लेफ्ट हार्ट म्हणजे काय? लेफ्ट हार्टचं म्हणजे आणि राइट हार्ट म्हणजे फुफ्फुस म्हणजे त्यांना श्वासाचा त्रास होतोय, तर कमी होऊन जाईल तो त्रास. म्हणजे बंधन घातलं ना असं, तर ते चक्र सुटलं जातं आणि परिणामस्वरूप त्यांची फुफ्फुसं स्ट्राँग होतात. हार्ट स्ट्राँग होतं त्यांचं.
त्यानंतर आज्ञाचक्राला घालायचं, नाभीला घालायचं, विशुद्धीला घालायचं आणि राईट स्वादिष्ठानला पण घालायचं. त्यानंतर सहस्त्रारामध्ये असं गोल फिरवायचं, काढून टाकायचं हे. बघा, चक्रांची क्लिअरिटी ही अशा प्रकारे करायची असते त्यांच्या. आपण त्यांना चित्तात घेऊन हे सगळं करतोय. हे सगळं आपल्याला शिकावं यासाठी आहे. बंधन कसं घालायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. परत दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. परत दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आता श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स कशाप्रकारे येतायत ते पाहायचं. परत एकदा श्रीमातांनी विचारायचं, की "बाबा डॉक्टर संजय विसावे यांची कोणती चक्र आता लागतायत आपल्याला? श्रीमाताई कृपा करून आम्हाला आमच्या हाताच्या बोटावरती ते समजावं." कारण आपण आता बंधन घातले, त्याचा इफेक्ट तिथं पडत असतो. कलेक्टिव्हली जर घातलं तर अधिक इफेक्ट होतो त्याचा. बघा बेटर. म्हणजे मघाचपेक्षा व्हायब्रेशन्स थोड्याशा किंचित का होईना सुधारल्या. ठीक आहे, काय हरकत नाही. परत लेफ्ट हार्टला बंधन घालूया थोडं. लेफ्ट हार्टची पकड जास्त आहे. मग उजव्या हातानं परत लेफ्ट हार्टला बंधन घालायचं. म्हणजे लेफ्ट हार्ट त्याचं मजबूत व्हावं, स्ट्रॉंग व्हावं. त्यांना अगदी बरं वाटावं. हार्ट सुधारावं, सुटावं त्यांचं हार्टचं. ज्या काय बाधा आहेत, ज्या काय प्रॉब्लेम्स आहेत, ते सुटावेत त्यांच्या हार्टवरचे. म्हणून आपण हार्टवरती बंधन टाकतोय. बघा, श्री माताजी त्यांच्या हार्टवरील सर्व बाधा, त्रास, आजार, विकार दूर करा, असं म्हणत म्हणत बंधन टाकायचं. आता ते चित्तामध्ये म्हणजे श्री मातांची काहीतरी इच्छा असावी किंवा त्यांचं भक्ती खूप आहे, की श्री मातांची भक्ती करतायत बिचारे, त्यामुळे कदाचित असेल हे श्री माताही करून घेतायत. परत सर्व बोटाला बंधन घालायचं. स्वादिष्ठांपासून, मूलाधारपासून सहस्त्रारपर्यंत. थोडंसं हार्टचंच हे जास्त आहे. हार्टवरती जरा थोडं जास्त बंधन घालायला. परत झाडायचं. दोन्ही हात काय करायचे, थोडेसे झाडायचे असे. बघा, परत श्रीमातांच्याकडे दोन्ही हात. परत व्हायब्रेशन्स त्यांच्या पाहायच्या. त्यांना काय करायचं, चित्तानं कवच द्यायचं, चित्तानं कवच घालायचं. चित्तानं काय करायचं, कवच घालायचं. असं आपण जसं बंधन घेतो ना, कवच घेतो ना, तसं त्यांना चित्तानं घालायचं. बघा, हा प्रयोग आहे आणि ह्या प्रयोगाचा 100% उपयोग होत असतो. सहयोग कसा आहे पहा. जसं आपण स्वतःला संरक्षित करतो, तसं दुसऱ्याला संरक्षण करता आलं पाहिजे. हे बंधन घालायचं त्यांना, की जेणेकरून कुठलाही त्रास पुन्हा त्यांना होऊ नये आहे, यातून ते व्यवस्थित व्हावेत म्हणून आपण त्यांना बंधन घालायचं. कवचामध्ये ठेवायचं, शिवकवच, देवी कवचामध्ये ठेवायचं. बिचारे देवी भक्त आहेत ते, म्हणून श्री माताजी करून घेत आहेत. आता परत दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री माताजी कृपा करून त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊ दे. कृपा करून त्यांना आजारातून बाहेर काढा. आम्हा सर्व सहयोग्यांची हृदयापासून आपल्या चरणाशी प्रार्थना आहे श्री माताजी. आता हाताच्या बोटावरती लक्ष ठेवायचं. म्हणजे त्यांची इम्प्रूव्हमेंट, काय प्रगती आहे हातावरती कळली पाहिजे आपल्याला. सहयोग असा आहे, कळलं पाहिजे. व्हायब्रेशन्सवर बघायचं आहे ना, तर व्हायब्रेशन्स. अनन्य भक्ती असेल तर कळतं लगेच आणि लगेच क्लिअर होतं ते. स्वच्छता बघा, आता फरक काय पडतोय, फरक जाणवतोय. हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स येत आहेत, हे बघायचं. हे किती महत्वाचं आहे हे कळणं. म्हणजे त्यासाठी प्रत्येक साधक तयार झाले पाहिजेत असे. हे सर्वांना कळावं. श्री मातांनी ही ताकद सर्वांना दिलेली आहे. बघा, आता व्हायब्रेशन्स बेटर, मस्त, छान. म्हणजे त्यांच्यात आता प्रगती व्हायला सुरुवात झाली श्री मातांच्या कृपेमध्ये. हे अशा व्हायब्रेशन्स आपण बघायचे असतात आणि अशा प्रकारे बंधन घालायचं असतं. पण ते सहयोग करणारे असतात. आता हे करणारे बिचारे सगळे देवी भक्त आहेत, श्री मातांचे भक्त आहेत, शिवभक्त आहेत. तर त्यांना ते त्याचा फायदा त्यांना 100% होतो. हे समजणं किती महत्वाचं आहे, की आपल्याला हाताच्या बोटावरती कळतं. चक्र समजली, त्यांचं जर नुसता चित्तामध्ये नाव घेतलं आणि हाताच्या बोटावर पटपट चक्र लागली, की लगेच ती चक्र इथं बसूनच आपण ती ठीक करायची. म्हणजे श्री मातांनी हे अगोदर सांगितलेलंच आहे ना आपल्याला. कुठं अमेरिकेत जरी असले, कुठल्या देशामध्ये जरी असले, तरी देखील आपण इथं बसून चित्तानं ते ठीक करू शकतो. म्हणजे बंधन कसं घालायचं हे जर आपल्याला समजलं, तर त्या व्यक्तीला पण त्याचा फायदा होऊ शकतो. किती महत्वाचं आहे.
आता आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे आणि उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवायची. लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. बघा, आता आपल्या कुंडलिनीवरती कार्य करायचं आहे. हळू-हळू वरती घेऊन जायचं. एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत कुंडलिनीवरती लक्ष आहे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं म्हणजे होतं कार्य बरोबर तिथं. म्हणजे पाठीच्या मणक्यातून जाणवतं, की आपल्या डाव्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते बाबा, हे कळतं. किती महत्वाचं आहे हे. 3 गाठी मारतोय वर काढून. बघा, शिस्तीत. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, हे कवच आता स्वतःला द्यायचं आहे. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. आता लक्ष कवचावरती ठेवायचं आपल्या. आपण बंधनामध्ये राहायचं. आपण जसं दुसऱ्याला बंधन घालतो, तसं आपण स्वतःला देखील आपण मातांच्या कवचामध्ये सुरक्षित ठेवायचं. म्हणजे कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस आतमध्ये येऊ नये, यासाठी. हे बंधनामध्ये सगळं आहे. आणि हे जर आपण व्यवस्थित घेतला, तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. कुठला व्हायरस त्रास देऊ शकत नाही, कुठली निगेटिव्हिटी त्रास देऊ शकत नाही. कुणावरती कितीही कार्य करा, काही होत नाही, काही त्रास होत नाही आपल्याला. कारण आपण आईच्या बंधनामध्ये आहे आणि श्री माताजी हे सर्व करून घेत आहेत. आपण काय करतोय तेव्हा? आपण इन्स्ट्रुमेंट आहे फक्त सगळे. श्री माताजी सर्व करून घेत असतात. हे महत्वाचं आहे ना. आता दोन्ही हात परत श्री मातांच्याकडे करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि जे कवच आपण घेतले त्या कवचावरती देऊया थोडंसं. बघा. कवच बसलंय की नाही ते पाहायचं आहे आपल्याला. आपण आईच्या संरक्षणामध्ये आहोत की नाही, आदिशक्तींच्या संरक्षणात आहोत की नाही, शिवांच्या संरक्षणात आहोत की नाही, ते पाहायचं पहिला. आणि हे कवच आपण कायमस्वरूपी धारण केलेलं आहे. 24 तास लक्ष पाहिजे तिकडे. नुसता ध्यानाच्या वेळेलाच नको आहे, 24 तास पाहिजे. तर आपण सुरक्षित राहू ना. श्री मातांनी किती आपल्याला वरदान दिलेलं आहे ते. हे महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. कारण ह्या सर्व नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत आणि जी नष्ट होणारी, न नष्ट होणारी गोष्ट कुठली आहे? अजर अमर आत्मा, तो मी आहे. म्हणजे हे स्थूल देह आणि सूक्ष्म देह, तो सूक्ष्म देह म्हणजे मी आहे आणि तो सूक्ष्म देह हा स्थूल देह पाहतोय, साक्षी भावानं पाहतोय या देहाला, त्या देहाचं कार्य पाहतोय. त्याला क्षेत्रज्ञ म्हटले. आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे काय आहे? तर तो काय करतो, की साक्षी भावानं सगळं पाहत असतो. कारण तो शिव आहे. शिवतत्व म्हणजे तरी काय? की शिव कायम ध्यानस्थ बसलेत. परंतु सगळ्या जगाचे नियंते आहेत ते. सगळे जग सांभाळतायत ते. म्हणजे क्षेत्रज्ञ आहेत ते. साक्षी भावानं फक्त हे जग कसं चाललेलं आहे ते पाहतायत. तसं आत्मा जो आहे, तो जो मी आहे, तो मी, हे शरीर कसं चालतं, चलायमान कसं होतं ते पाहतोय. हे नाटक आपण पाहतोय. या नाटकातलं आपण नाहीये कोण, पात्र आहोत, परंतु त्यामध्ये अडकत नाहीये, डिटॅच. म्हणजे ते तत्व प्राप्त केलेलं. तो मी आत्मा आहे. तो मी शिव आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. म्हणून संपूर्ण शरीराच्या आतमध्ये जो आपला सूक्ष्म देह आहे, तो आपण हृदयामध्ये आणायचा, सूक्ष्म करायचं त्याला.
जसं आपण म्हटलं, की डोकं, हात, पाय तसं आपल्या आतमध्ये चैतन्याचं एक हात, पाय, डोकं सगळं आहे, शरीर आहे. ते आपण सूक्ष्म करायचं, हृदयामध्ये आणायचं. म्हणजे छोटं, छोटं, छोटं करत हृदयामध्ये आणायचं. कारण चैतन्य कसंही आकार घेऊ शकतं. ते निराकार आहे. त्याला आपण कशाही प्रकारे आकार देऊ शकतो. बाटलीत घातलं, बाटलीचा आकार प्राप्त होईल त्याला. कशातही घाला त्याला. पातेल्यात घातला, पातेल्यासारखा त्याचा आकार होईल. या देहात घातले म्हणून देहासारखा आकार झाला त्याचा. कारण ते निराकार, निर्गुण आहे. असा तो मी आत्मा आहे. म्हणून त्याची जाणीव आपल्याला होणं अत्यंत आवश्यक असतं. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजवा जो हात आहे, तो श्रीमातांच्याकडे करायचा आणि डावा हात उजव्या अनाहत चक्रावर ठेवायचा. ते थोडं त्याला इथं म्हणायचंय, श्री माताजी, कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. हे जे हार्ट चक्र आहे, हे आपण अध्यात्माच्या भाषेमध्ये उजवं हृदय चक्र म्हणतात त्याला. हे उजवं हृदय चक्र आपलं फुफ्फुस पाहत असतात. वायू तत्वाशी कनेक्टेड आहे हे सगळं. म्हणजे फुफ्फुस कमजोर जर झाले असतील, तर राइट हार्टवरती जर आपण कार्य केलात, तर आपली फुफ्फुस मजबूत होतात. म्हणजे उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे. डाव्या हाताद्वारे ते आपल्या उजव्या अनाहत चक्राला द्यायचं आणि अशी इच्छा करायची, की आपल्या फुफ्फुसाला हे चैतन्य जातंय आणि जी फुफ्फुस आहेत आपली ती मजबूत होत आहेत, स्ट्राँग होत आहेत. हे महत्वाचं आहे. कारण चैतन्याद्वारे आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. आपले अवयव आपण चांगले ठेवू शकतो, ठीक ठेवू शकतो. फक्त चैतन्याचा वापर करता आला पाहिजे. ह्या व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून आपण घेतोय, ते व्हायब्रेशन्स आपल्याला आरोग्य ठीक करण्यासाठी अतिउत्तम आहेत. म्हणून उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या राइट नाभीला द्यायचे आहेत. जर कोणाची राइट हार्टला द्यायचे आहेत. जर आपल्यापैकी कुणाला राइट हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा फुफ्फुसासंबंधी जर काय, तर ते ठीक व्हावेत म्हणून पण आपण श्रीमातांना प्रार्थना करायची. श्रीमाताजी, ज्यांना कुणाला सहजयोगानं राइट हार्टचा त्रास असेल, फुफ्फुसासंबंधी जर काही प्रॉब्लेम झाला असेल, तर कृपा करून आम्हाला त्यांची फुफ्फुस व्यवस्थित करा, शुद्ध करा, स्ट्राँग करा, मजबूत करा. त्यांचे आजार, विकार, दोष दूर करा. कारण हे फार महत्वाचं आहे. कारण आत्मा एकच आहे. त्यामुळे जर त्यांना जरी त्रास झाला, तरी तो सगळीकडे फिरतो. म्हणून आत्मा एक असल्यामुळे आपण जरी प्रार्थना केली किंवा हात ठेवून स्वच्छ केलं, तर त्यांचं आरोग्य ठीक होण्यास मदत होते. म्हणून कलेक्टिव्हिटी ही अशी आहे. कलेक्टिव्हिटीचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. ते जरी आजारी असले, तरी आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि आपण आपली चक्र सोडवली, तरी ते तिथं ठीक झाले पाहिजेत. असा सहजयोग आहे. म्हणून आत्मा एक आहे. श्री माताजी, कृपा करून आम्हाला सहजयोगाच्या मर्यादेत ठेवा. आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. हे महत्वाचं आहे त्यातलं. आणि उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या राइट हार्टला द्यायचे आहेत. आपल्या फुफ्फुसाला द्यायचे आहेत. म्हणून सहजयोगाने कधी घाबरून जायचं नाही. चक्र बघायची, लगेच ती चक्र आपण ठीक ठेवायची. आपलं आरोग्य ठीक राहू शकतं. श्री माताजीने आपल्याला कितीतरी शक्त्या दिलेल्या आहेत. या शक्त्यांचा आपण वापर करायला शिकलं पाहिजे. घाबरून आणि गांगारून जाऊन प्रश्न नाही सुटत. त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. श्री मातांच्या समोर बसलं पाहिजे. व्हायब्रेशन्स घेतल्या पाहिजेत आणि स्वतःला ठीक केलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही ठीक करण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. ती मिळवलं पाहिजे. आता डावा हात श्री मातांच्याकडे करायचा आहे. उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय, त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी,
आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्याची झुळूक आपल्या उजव्या हातावरती जाणवते का पाहायची. मागे पुढे गोल हात फिरवून बघायचा. त्यानंतर हात खाली घेऊया. चित्तानं बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का ते बघायचं. बघा, हे महत्वाचं आहे. सहज मध्ये कुंडलिनी सहस्त्रारवर आली तर आपण निरोगी आहोत. जर येत नसेल तर चक्र पकडलेत, काही हरकत नाही. चक्र ठीक करायची, त्यात वाईट काय वाटून घ्यायचं. हे चक्र पकडलं, ते पकडलं, सोडवायचं आपण स्वतः. श्रीमाताने दिल्या ना शक्ती आपल्याला, घाबरून जायचं नाही. आपण ते चक्र सोडवायचं. श्रीमातांनी शक्ती दिलेली आहे, हातामध्ये चैतन्य दिलेलं आहे आणि हातातून ते चैतन्य आपण सोडायचं. डाव्या हातातून घ्यायचं, उजव्या हाताद्वारे चक्र साफ करायची आपली, स्वच्छ करायचं. कुठं पकडते, काय पकडते हे बोटावरती कळतं, चक्रावरती पण आपले स्वतःचे समजतं आणि ते स्वच्छ करत आपण शस्त्रारच्या वर यायचे. शुद्ध आणि पवित्र होऊन शस्त्रारच्या वर यायचं आपल्याला. हे किती सोपं आहे. म्हणजे आईच्या चरणाशी आपण अगदी शुद्ध होऊन यायला पाहिजे ना. जर पकड असेल तर शस्त्रारमध्ये कसं येणार? आईच्या चरणाशी येऊ शकत नाही. म्हणून भक्ती ही फार महत्वाची आहे. भक्ती गम्या. आपलं हृदय स्वच्छ असेल ना, आपल्या कुठल्याही चक्रावरती पकड येऊ शकत नाही. हृदय साफ पाहिजे. फक्त हृदय जरी स्वच्छ असलं आणि श्री मातांचं आपण जर भक्तिपूर्वक सर्व कार्य जर करत असू तर कुठल्याही चक्रावरती आपल्याला कधीही पकड येणार नाही. किती सोपं आहे. कारण मग कायम लक्ष आपलं शस्त्रारवर राहील आणि आली पकड तर जाईल पुन्हा शस्त्रारच्या वरती. ते श्री माताही खेचून घेतील ना. पण लक्ष कुठं आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. म्हणून कुठल्याही चक्रावरती आपण ध्यान करायचं नाही, शस्त्रारच्या वरच राहायचं आपण कायम. आपल्याला असं वाटतं की गणेश तत्वावर थोडं ध्यान करावं, नाभीवरती थोडं ध्यान करून बघावं, काही गरज नाही आहे. आपण या सर्व शक्ती केंद्रांची पीठ शस्त्रारमध्ये आहेत. हे सर्व कशासाठी करतोय आपण, की कुंडलिनी आपली शस्त्रारच्या वर येण्यासाठी. मग सहजमध्ये जर कुंडलिनी शस्त्रारच्या वर आहे तर का खालची चक्र साफ करायची, का आपण त्या चक्रावरती ध्यान करायचं? काही गरज नाही. लक्ष शस्त्रारच्या वरतीच असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण कायम जोडलो गेलेलो असायला पाहिजे श्रीमातांशी. हे महत्वाचं आहे. म्हणून बाकी कुठल्या चक्रावरती ध्यान करायलाच पाहिजे असं काही सुद्धा नाही. आपण कलेक्टिव्हली करतो. ती चक्र साफ होण्यासाठी आपण ते करतो. आणि हे करत असताना आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वरती जर कायमस्वरूपी राहिली तर बाकीच्या चक्रांचं मग काय करायचं? काही जणांना शंका अशी आहे, की मग बाकीची चक्र कशी जागृत करायची? होतात ते आपोआप. ती कशी होतात माहिती आहे? आपण स्वतःहून लक्ष देणं आणि आपोआप त्या चक्रावरती जाणीव होणं यात फरक आहे की नाही? हेच पाहिजे आपल्याला. स्वतःहून आपोआप त्या चक्रावरती जाणीव जर झाली, तर ती देवता आपल्यावरती प्रसन्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे समजा आपण कायम 24 तास शस्त्रारच्या वरती लक्ष ठेवलं आणि जर आपल्यातील गणेश तत्व जर चांगलं असेल, तर आपोआपच गणेश तत्व फिरायला लागतं. लक्ष द्यायची गरज नाही. आपण लक्ष न देता ते चक्र फिरायला लागल्याबरोबर आपलं चित्त आपोआप तिकडे जातं आणि त्याचा आनंद प्राप्त होतो. काही जणांना हृदयामध्ये एकदम गार होतं, लक्ष न देता. हा जो गारवा आहे, तो क्षणभर आपण मग तिकडे लक्ष आपोआप जातं आणि त्याचा आनंद मिळतो. हे आपोआप होणं जे आहे ना, ते झालं पाहिजे. सहजमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे, की ती गोष्ट आपोआप घडली पाहिजे. जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं नाही त्या चक्रावर. मग ते त्राटक होतं.
कदाचित त्या चक्रावरती निगेटिव्हिटी पण येऊ शकते. काही गरज नाही त्या चक्रावरती लक्ष द्यायचं. फक्त ते चक्र आपल्याला सोडवायचं आहे. पकडलं असेल, कुठलं चक्र पकडलंय बाबा? हां, समजतं. तेवढं चक्र सोडवायचं आणि सहस्त्रारच्या वरती कायम जोडलं जायचं. बस एवढंच करायचंय आपल्याला. बाकी काही करायचं नाही आहे. मुद्दाम म्हणून कुठल्या चक्रावरती आपण ध्यान करायचं नाही. फक्त सहस्त्रारच्या वरतीच आपण कायमस्वरूपी राहायचं आहे, सहस्त्रारमध्ये राहायचं आहे. एवढं आपण पक्क लक्षात ठेवायचं. तर लक्ष सहस्त्रारच्या वरती आहे. आता करायचं काय आहे बघा, थोडंसं येऊया ब्रह्मरंध्रामध्ये. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवताली थोडं लक्ष द्यायचं. आजूबाजूची जी चक्र आहे सहस्त्रारमधली, तिकडे लक्ष ठेवायचं. आपण कधी असं लक्ष देत नाही. सहस्त्रारमध्ये फक्त ब्रह्मरंध्र एवढंच बघतो आणि वर लक्ष देतो. ही जी 1000 पाकळ्या आहेत, यापैकी किती पाकळ्या उमलल्या, हे पण बघायला पाहिजे ना आपल्याला. ही सगळ्याची जाणीव होणं फार महत्वाचं आहे. आमची प्रगती होते की नाही, हे कोण बघायचं? बघितलंच पाहिजे ना. खरोखर आम्ही योग्य दिशेनं चाललोय की नाही, हे पण बघितलं पाहिजे ना. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष देऊया थोडंसं. म्हणजे हे ब्रह्मरंध्र जे आहे, ते आपण मोठं करायचं आहे आपल्याला, होल त्याचं. ब्रह्मरंध्र आहे ते. मोठं होल आहे फार. ते आणि मोठं झालं पाहिजे. म्हणजे कुंडलिनीची जाडी वाढेल, तसं ब्रह्मरंध्राचं पण ती तेवढी जाडी होते. व्यास होतो तेवढा. आता ब्रह्मरंध्रातून खाली आज्ञेमध्ये यायचं. बघा. ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञाचक्र आहे. जाणवलं पाहिजे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली विशुद्धीमध्ये लक्ष आहे. विशुद्धी पण ठीक झाली की नाही आपली, कुठलेही आजार आपल्याला होत नाही. आजाराची सुरुवात विशुद्धी चक्रापासून होत असते. कधी पण लक्षात ठेवायचं. हे गाळणं आहे आपलं. हे गाळणं जर बिघडलं तर व्हायरस, अटॅक सगळं सगळं आत जातं. कारण आपण जे अन्न खातो, पाणी पितो, श्वास घेतो, हे सगळं विशुद्धीतून खाली जातं ना. म्हणून विशुद्धी हे गाळणं आहे. हे चक्र आपलं स्ट्रॉंग पाहिजे. विशुद्ध म्हटलं ना, शुद्ध पाहिजे. म्हणून पहिलं हे चक्र पकडतात आणि मग बाकीचे चक्र पकडतात. हे चक्र स्ट्रॉंग करायचं. ही विराटातली सगळी चक्र आहेत. कुठली चक्र? विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार. ही विराटातली चक्र आहेत. आणि 4 वर अर्धबिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा अशी 7 आहेत. विशुद्धीतून अनाहतमध्ये येऊया. बघा, वरून खाली अनाहतमध्ये हृदय, मध्य हृदय. लक्ष मध्य हृदयामध्ये द्यायचं. वरून खाली मध्य हृदयामध्ये लक्ष आहे आपलं. जगदंबा दुर्गा माता, आदिशक्ती दुर्गा माता, जी वाघावरती बसलेली आहे, सिंहावरती बसलेली आहे. ती निर्भयतेची देवता आहे. छोट्या-छोट्या कारणावरून आपण घाबरून जातो. काय करायचं? कसं करायचं? अडचण आली, हे झालं, ते झालं. घाबरतो, छातीत धडधड. आपण हे लक्षात घ्यायचं, की आपण त्या आदिशक्तीची मुलं आहोत. ती वाघावर बसलेली जी आदिशक्ती आहे ना, तिची मुलं आहोत. ही विसरतो. म्हणून निर्भय होणं हे महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं काय? निर्भय. काय होणार आहे होऊन होऊन? हा देह तर एक दिवस सोडून जायचाच आहे. विचार करायचा असा आपण. राहतंय काय? मी आत्मा आहे, त्याला कोण मारूच शकत नाही. आणि कोण कोणाला मारतं? आत्मा? आत्म्याला कोण मारतं? तो आत्मा मी असताना मला कोण काय घात करणार आहे? होऊ शकत नाही. आणि त्या आदिशक्तींचं संरक्षण असताना भ्यायचं काय कारण आहे? ती जी निर्भयता आमच्यामध्ये येणार आहे ना, ती महत्वाची आहे. म्हणून वरून खाली हृदयामध्ये दुर्गा मातेकडे लक्ष द्यायचं. जगदंब. शिवाजी महाराज काय म्हणायचे ना, जगदंब, जगदंब. कशासाठी? कारण युद्ध करायचं होतं. कायम त्यांना युद्धाचा प्रसंग.
तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कशासाठी? त्यांनी महाराष्ट्राची स्थापना केली, पण केवळ जगदंबेच्या कृपेमुळं. ती जगदंबा हृदयामध्ये होती त्यांच्या, आणि ती जागृत असल्यामुळे अनेक कठीण प्रसंगाला त्यांनी तोंड दिलं. बघा, त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल. शिवाजी महाराज हे राजे आहेत. त्यांनी महाराष्ट्राची स्थापना केली. आपणही सहजुगे आहे. आपल्याला देखील श्रीमातांचं जे कर्तव्य, कार्य आहे, ते पुढे न्यायचं आहे. तर हे चक्र आपलं जागृत असणं आवश्यक आहे. निर्भयता पाहिजे आधी. घाबरून कार्य होत नाही. निर्भय होऊन कार्य केला तर कार्य होणार आहे. निगेटिव्हिटी आहे, कसं हात घालू? निगेटिव्हिटीला मारता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे ना, राक्षसांनाच मारलं ना तिने, पण देवीचं संरक्षण घेऊन, जगदंब. तसं श्रीमातांचं संरक्षण आपल्याला आहे, हे आम्ही कायम विसरतो. ते न विसरता श्रीमातांना स्मरून कार्य पुढे न्यायचं आहे. म्हणून हे मध्य हृदय आपलं स्ट्रॉंग असायला पाहिजे, मजबूत असायला पाहिजे. त्या देवीची आठवण सतत पाहिजे. जगदंब जगदंब, काय जरी भीती वाटली, जगदंब जगदंब म्हटलं पाहिजे. आणि ती देवी आपल्या हृदयात जागृत प्रकट करता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे भीती नष्ट होते. भलं काहीही हो, इकडचं जग तिकडं हो, परंतु हृदय आपलं स्ट्रॉंग पाहिजे, मजबूतच पाहिजे. भ्यायचं काय काम आहे? ही जी भावना आहे किंवा हा जो दृढ विश्वास आहे श्रीमातांच्या प्रती, तो असणं आवश्यक आहे. तो हृदयामध्ये असायला पाहिजे. वाघासारखं शूरवीर, श्रीमातांनी म्हटले ना, सहजयोग वीरांचं काम आहे ते, येरा गाबाळ्याचं काम नाही आहे. ते त्याच्यासाठीच की हृदय आपलं स्ट्रॉंग पाहिजे, मजबूत पाहिजे. आता मध्य हृदयातून आपण डाव्या हृदयाकडे वळायचं. बघा, डावीकडे डावं हृदय चक्र, तिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे, शिवतत्व आहे. म्हणजे हृदयाला किती महत्व आहे. मध्य हृदय, डावं हृदय, तसंच उजव्या हृदयाकडे पण लक्ष द्यायचं. म्हणजे मध्य हृदय, डावं हृदय आणि उजवं हृदय, या तिन्हीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. त्रिगुणात्मिका कुंडलिनी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. बघा, हृदयावरतीच सर्व अवलंबून आहे. सहजयोग, प्रचार प्रसार हृदयावर आहे सगळं. बाय हार्ट आहे ते, ब्रेन नव्हे. ब्रेननं काय उपयोग नाहीये तिचं, हार्टली गेलं पाहिजे आहे. हृदयातच जे आहे तेच सगळं आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून हृदय स्वच्छ पाहिजे, काही किलमिश नको आहे. तिच्यामध्ये देवताच जागृत झाल्या पाहिजेत, देवी देवता, तर ते कार्य करतं. आपली ही तिन्ही हृदय जे आहेत ना, अध्यात्माच्या दृष्टीनं ते कायम स्वच्छ ठेवायचे. आपण निर्भय राहायचं आजपासून, भ्यायचं नाही कशाला. श्रीमातांना आठवायचं लगे, दुर्गा माता, जगदंब म्हणायचं, जगदंब जगदंब म्हणून कार्याला सुरुवात. कितीही भीती, काही दडपण, काही अडचणी येऊन जगदंब म्हणायचं सोडायचं नाही. निर्भय व्हायचं, शूरवीर व्हायचं. आदिशक्तींची मुलं आहे हे विसरायचं नाही. म्हणजे धीटपणा आला पाहिजे आपल्यात, टक्कर देता आली पाहिजे. आता काय करायचं, लक्ष शस्त्रारमध्ये, शस्त्रारच्या वर, आणि या लेफ्ट हार्ट, राईट हार्ट आणि मध्य हार्ट असं लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे त्रिकोण करायचा. बघा, शस्त्रार ट्रँग्युलर, जसं ट्रँग्युलर बोन आहे ना आपल्यामध्ये, त्रिकोणाकार अस्थी आहे. म्हणजे देवी कुठं राहते, त्रिकोण जो आहे, कोण महत्वाचा आहे ना, त्रिकोण. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, ट्रँग्युलर आहे. म्हणजे जे श्रीचक्र आपलं बनतं ना, श्रीचक्र हे त्रिकोण त्रिकोण आहे ना सगळा. का? कारण देवीचं ते स्वरूप आहे, तिचं ते यंत्र आहे. त्रिकोण हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण काय करायचंय, त्रिकोण, शस्त्रार, शस्त्रारच्या वर
आणि मध्य हृदय, डावं हृदय, उजवं हृदय. बघा असं तिन्हीकडे लक्ष केंद्रित करायचं आणि वरती पण लक्ष द्यायचं आहे. पूर्ण चित्त त्या पद्धतीनं केंद्रित करायचं आहे आपल्याला. शस्त्रारच्या वर शस्त्रार, डावं हृदय, उजवं हृदय, मध्य हृदय. अशा पद्धतीने लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. थोडा वेळ त्या स्थितीमध्ये राहायचं. मग ते चक्र जर कोणाचं आपल्या सहयोग्यांचं त्रास होत असेल, कमी होऊन जातं लगेच. पकड कमी होते, निर्भय होतात ते. सगळ्यांचे चक्र ठीक होईल. कुणाचा आजार असेल निघून जाईल. ट्रँग्युलर तिन्हीकडे लक्ष आहे आपलं. एकाग्रतेने द्यायचं. एकसारखं लक्ष द्यायचं. तसंच शस्त्रारच्या वर पण लक्ष आहे आपलं. म्हणजे ही तिन्ही चक्र आपण व्यवस्थित आणि स्ट्राँग व्हायला पाहिजेत. एकसारखं. म्हणजे त्या चक्रावर पण जाणीव होणं आवश्यक आहे. जाणीव झाली पाहिजे बाबा आहे ते चक्र देवी देवता आहेत. ते कळणं आवश्यक आहे. दुर्गति हारिणी दुर्गा अम्बे अम्बे मां अम्बे दुर्गति हारिणी दुर्गा अम्बे दुर्गति हारिणी दुर्गा अम्बे तेरी जय जयकार हो मां तेरी जय जयकार हो मां तेरी जय जयकार हो दुर्गति हारिणी दुर्गा अम्बे दुर्गति हारिणी दुर्गा भवभयहारिणी भवानी अम्ब चरणों में नमस्कार हो मां चरणों में नमस्कार हो मां तेरी जय जयकार
लक्ष शस्त्राच्या वरती न्यायचं आता. चित्त शस्त्राच्या वरती. 1-2 मिनिटं आपण शस्त्राच्या वर राहू. आकाश तत्वापर्यंत जायचा प्रयत्न करूया. देहातीत अवस्था. पूर्णपणे जोडलं जायचं आदिशक्तींशी, शिवतत्वाशी, सदाशिवांशी. संपूर्ण ताकद आपण वर काढलेली आहे. देहाच्या पूर्ण वर. देहातली सगळी ताकद चैतन्य वरती आणले ब्रह्मरंध्रातून. चैतन्य शक्ती वर आणली आणि देह खाली आहे, आपण वर.
त्या स्थितीला जाता आलं पाहिजे आपल्याला. ती अवस्था प्राप्त केली पाहिजे. शून्य स्थिती. काही नाही, फक्त ती अवस्था आहे. त्या अवस्थेत राहतोय, तरंगतोय. चैतन्याबरोबर तरंगतोय. कुठलाही विचार नाही, काही नाही, फक्त ते चैतन्याशी जोडलं गेलोय आपण, बस एवढंच आहे. बाकी काही सुद्धा नाही. पूर्णपणे जोडलं जाणं हे फार महत्वाचं असतं त्यातलं. I do feel like the way to make yourself a better chef is to actually collect life experiences. उसको कैसे निकालना चाहिए, क्या करना चाहिए, शरद जी बता सकते हैं, लोग बता सकते हैं किस तरह से बंद हुए वाइब्रेशन की वजह से। अगर हाथ में थोड़ी सी जलन है तो उसको फूक के कैसे निकालना चाहिए, उसको उस वक्त फूक करके निकाल दीजिए, नाम ले लीजिए, फूकने से निकल जाएगा। एकदम ऐसा निकल जाएगा कि आपको लगेगा ही नहीं कि वहां पकड़ते हैं, एटमोस्फियर में है, हर जगह है, आप पकड़। अभी आपकी दशा वैसी जैसी छोटी सी लड़की खाना बनाना चाहिए। फिर आप जब इस शास्त्र में निपुण हो जाएंगे तभी आप असली योगी होंगे, क्योंकि कुशलता पूरी आ गई तो परफेक्ट नॉलेज आ जाता है। और जब परफेक्ट इसका नॉलेज आ जाता है तो आप ही नॉलेज हो जाते हैं, माने आप करते कुछ है, वो ऑटोमेटिकली सब मामला अपने आप चलते रहता है। जैसे कि ये अगर परफेक्ट हो जाए और इसमें से मेरी आवाज अगर परफेक्ट अंदर जा रही तो इसको कुछ नहीं करना पड़ता है, कुछ जानना नहीं पड़ता है, सीधे इशारा रिकॉर्ड होता है। क्योंकि बोलने वाला और करने वाला और सबको संभालने वाला पालनहार परमात्मा सबके सर पे मंडरा। रियलाइज लोगों को एक बात और भी पता हो, ये भी बहुत जरूरी बात है जिसको जान लेने से आपको एक तरह की निभट प्राप्त है। हर एक रियलाइज आदमी के ऊपर में देवता मंडराते, जैसे किसी भी कहते हैं दुष्ट आदमी के ऊपर में भूत मंडराते हैं, वैसे ही बहुत लालायित हैं सारे देवता लोग उन लोगों की मदद करने के लिए जो रियलाइज है। उनको सुगंध वो बड़ा इसका अनुभव लिया होगा। अभी वही बता रही थी उस दिन देवर पे बाधा थी, उनसे भूत की बाधा थी और 3:30 बजे करीब उनकी तबीयत बहुत खराब हुई और वो लगे चिल्लाने, किसने बाहर भी आदमी चिल्लाने किसने लगे। और उसके बाद में कहने लगी इतनी गंदगी अंदर आई, इतनी बदबू अंदर में आई, समझ नहीं आता है। उसके बाद इन लोगों ने नाम लेना शुरू कर दिया और उसको वाइब्रेशन देना शुरू कर दी और जैसे ही वो ठंडे पड़े वैसे खुशबू आना शुरू हो गई बहुत जोरों में और वो एकदम ठंडे। आपको भी कितनों ही लोगों को ध्यान में पार होने से पहले या बाद में भी बहुत बार सुगंध आती है। तो चैतन्य सुगंध युक्त है, चैतन्य बहुत सुगंध युक्त है और अत्यंत आह्लाददायी, इसी से आपको सुगंध दिया है। तो जितना कुछ दुर्गंध है वो अपने आप गिर सकता है अगर आप अपने ध्यान की दशा ठीक है, माने आप अपने को स्थिर कर। हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना पाहायचं आहे. बघायचं आहे श्रीमातांना, लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती.
बघायचं कशा प्रकारे व्हायब्रेशन्स आहेत. आपली स्थिती काय आहे हे पाहायचं. अशी स्थिती आपण कायम ठेवायचा प्रयत्न करायचा. श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी आपण वरती वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनीवरती आहे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलिनीची हालचाल कळली पाहिजे यासाठी लक्ष द्यायचं आहे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत बघा, वरती काढून 3 गाठी मारतोय आपण. म्हणजे कुंडलिनीला वरती स्थित करतोय, शस्त्रार्च्या वर. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. लक्ष कवचाकडे. हे महत्वाचं आहे. म्हणजे या कवचामध्ये आपण सुरक्षित राहता आलं पाहिजे. या देवी कवचामध्ये, शिव कवचामध्ये, श्री मातांच्या कवचामध्ये, आशीर्वादामध्ये सुरक्षित राहता आलं पाहिजे. म्हणून लक्ष कायम शस्त्रार्च्या वरती ठेवायचं आणि आपल्या कवचावरती ठेवायचं. म्हणजे या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना आपली कायम पाहिजे 24 तास. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती लक्ष ठेवायचं आहे. जय श्री